कोणाच या सविस्तर माहिती करता। राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे। राज्यात 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। युद्धपातळीवर पंचनामे करण्याचं काम सुरू आहे। दिवाळीपूर्वी निश्चितच बळीराजाला नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील असेल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली आहे। जर राज्याचा संपूर्ण विचार केला तर साधारणतः जवळजवळ 70 लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदीकाठची ओढ्याकाठची जी जमीन आहे ती जमिनीची मातीसकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे। अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे। घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे। शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील, खूप मोठं नुकसान आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते ह्या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। संपूर्ण राज्यामध्ये 70,000 एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा जर विचार केला तर संपूर्ण सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा, 2 नंबर सोलापूर, यवतमाळ, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, वाशिम, बुलढाणा, जालना, हिंगोली, अकोला, साधारण एकूण 30 जिल्ह्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एकूण 70 लाख एकर पिकापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 31 लाख एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये बीड आणि धाराशिवचं आणि